दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असे व्हेजिटेबल्स पॅनकेक कसे बनवायचे ते. चला तर मग रेसिपीला आपण स्टार्ट करणार आहोत. बघा, मस्त असे पॅनकेक आपण इथे बनवलेला आहे. चला तर मग स्टार्ट करूया. येथे घेतलेला आहे एक बाउल. त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक किसलेला बटाटा. मस्त असा बारीक किसून घेतलेला आहे. बारीक किसलेला कोबी आणि बारीक किसून घेतलेला गाजर. बघा, मस्त. तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये आणखी काही भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता, जसं की ढोबळी मिरची वगैरे, बारीक केलेले खूड मिरची, चिली फ्लेक्स, कोशिंबीर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे घालू शकता. बघा, काळी मिर्च पावडर ॲड केलेली आहे, चवीनुसार मीठ. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. आता आपण यामध्ये घालणार आहोत 2 छोट्या वाट्या तांदळाचं पीठ. मस्त पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, सर्व बाजूने व्यवस्थित. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत पाणी. थोडंसं पाणी घालायचं आहे, खूप जास्त पाणी नाही घालायचं. फक्त एखादा 2 चमचा पाणी घालायचं आहे, कारण त्याला ऑलरेडी थोडंसं पाणी सुटलेलं असतं. सर्व भाज्या आहेत त्यामुळे. बघा, छान असा गोळा करून घ्यायचा आहे. परफेक्ट, एकदम मस्त असा गोळा तयार झालेला आहे. बघा, पाणीही एकदम मापात झालेलं आहे, अगदीच जास्तही नाही आणि कमीही नाही. मस्त. बघा, मस्त गोळा रेडी आहे. आता आपण 5 मिनिटं रेस्ट करून देणार आहोत. इथे मी घेतलेला आहे एक बेस पेपर. थोडंसं हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे. बघा, आता आपण ह्या बेस पेपरवर थोडंसं मस्त इथे एक छोटासा पॅनकेक तयार करून घेणार आहोत. खूप सुंदर टेस्ट लागते याची तयार झाल्यावरही, आणि अगदी इझी रेसिपी आहे. खूप जास्त टाईमही लागत नाही आणि अगदी कमी वेळात झटपट जबरदस्त चविष्ट असा नाश्ता बनला जातो. बघा, परफेक्ट, एकदम मस्त असा रेडी आहे बघा आपला. चला तर मग आता त्याला शेकून घेऊया. फक्त थोडंसं तेल घालायचं आहे, सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचे. परफेक्ट, बघा किती सुंदर दिसतंय. अशा प्रकारे आपण मस्त दोन्हीही बाजूने भाजून घेणार आहोत. बघा, अशाच प्रकारे सर्व केक आपण येथे तयार करून घेणार आहोत. मस्त, बघा, एकदम जबरदस्त असा कलरही आलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. बघा, एकदम इझी आणि सिंपल पद्धतीने आपण एकदम जबरदस्त असा नाश्ता बनवलेला आहे. मुलांनाही नक्की आवडेल, सर्वच आवडीने खातील. चला तर मग नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.